कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू महापदयात्रेचं आयोजन करणार आहे। 23 तारखेपासून त्यांचं हे आंदोलन सुरू होणार आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय मागणी आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहे। बऱ्याच उपाययोजनांनंतर सुद्धा आत्महत्या थांबल्या नाही आणि म्हणून आम्ही कोरडवाहू शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या, ज्याप्रमाणे वलताखालील शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देताय 16,000 रुपये एकरी अनुदान, त्याप्रमाणे 10,000 रुपये अनुदान कोरडवाहू शेतकऱ्याला द्यावं। दुसरं त्याचा उत्पादन खर्च कमी करावा म्हणून पेरणी ते कापणीपर्यंत सगळीची सगळी कामं MREGS, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, रोजगार हमीतून ते करावी। नवीन 2011चा जो कायदा होत आहे त्याला पूर्व प्रकल्पग्रस्तांना त्याला सामावून घ्यावं, अशा प्रकारची आपण मागणी करतोय। स्वामीनाथन आयोग 2006 मध्ये शिफारस केली, अजूनपर्यंत लागू केला नाही। म्हणजे कर्मचाऱ्याचा आयोग आपला 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी देता, आमचा एक आयोग निघाला शेतकऱ्यासाठी, तो पण तुम्ही शिफारस त्याची लागू केली नाही। या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे किती लोक सहभागी होणार आहेत, कोण कोण येणार आहे आणि काय वाटतं? बरेच तर विदर्भातल्या सगळे शेतकरी सोबत मराठवाड्यातले शेतकरी सामील तर होणारच आहे, पण देशभरातल्या राज्यातले महेंद्रसिंग टिकेट यांचा मुलगा स्वतः विजय जावंदे, चंदूभाऊ वानखडे सर्व नेते 23 तारखेला अमरावतीच्या महासभेला उपस्थित राहणार। 27ला आम्ही भगतसिंगाच्या जन्मदिवसापासून उमरेजवरून 9 वाजता पदयात्रेची सुरुवात करतोय, कराडपर्यंत जातो आणि कराडवरून आम्ही घटस्थापनेच्या दिवशी कुंभारगावला मुख्यमंत्र्याच्या गावी डेरा आंदोलन सुरू करू। तुमच्या ज्या मागण्या आहे स्वामीनाथन आयोगापासून तर रोजगार हमी योजनेतून, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला काय वाटतं कोरडवाहू शेतकऱ्यांच्या याच्यात जीवनमानात आर्थिक याच्यात सुधारणा होईल? थोडीफार साधी आमची जी मागणी आहे पेरणी ते कापणीपर्यंतचं काम सर्व जर MREGS मधून घेतलं, सरकारनं मजुरीचा पैसा जर शेतावरच्या मजुरीचा पैसा जर सरकारनं दिला तर आमच्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल, म्हणजे नफ्यात भर पडेल आणि गावातल्या माणसाला मजुरी सुद्धा भेटेल, त्याची सुद्धा मजुरी वाढेल आणि इकडे आपण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि जो आमच्या शेतात काम करतं त्याला सुद्धा शेतीची मजुरी भेटणार। म्हणजे स्वतःच्या संस्थेत काम करतो त्याला पगार देत आहे आणि कंपनीत काम करतो तो स्वतःच्या, तरी त्याला पगाराची व्यवस्था आहे। स्वतःच्या शेतात काम करतो त्याला पगाराची व्यवस्था आहे नाही आणि म्हणून या एका मागणीमुळे 3 गोष्टी आपण साध्य करतो। उत्पादन खर्च कमी करतोय, गावातल्या गावात मजुरी भेटते, स्वतःला मजुरी भेटणार आणि महागाईवर थोडा नियंत्रण सुद्धा येणार। शेतकऱ्यांच्या विषयी मला तर वाटते देशभरात काही सामूहिक आंदोलन आणि सगळ्या धोरणात्मक आंदोलन कुठे झालं नाही आणि हे पहिलं आंदोलन आपण नेहमीच्या मागण्याला सोडून एक वेगळ्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या जातो आहे। त्याच्यामुळं सरकारने या बाबतीत मला तर वाटतं अपेक्षा आहे की सरकार या विषयावर नक्कीच आमच्यासोबत ही सगळी चर्चा घडून 2 पावलं ताकदीनं समोर टाकेल ह्या अपेक्षा निश्चित आहे। एकूणच देशभरात किंवा विदर्भात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांचं मोठं प्रमाण आहे। कर्जमाफीसारख्या उपाययोजना सरकारने योजल्या परंतु त्यातनं फारसं काही साध्य झालेलं नाही। त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला स्टार माझाकडून खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामॅन अनूप सोबत गजानन उमाटे, स्टार माझा, मुंबई।